एखादा विजेता देऊयात. मॅच न खेळताच कोण जिंकेल हे सांगतायत मैदानातूनच ते. अच्छा खेळायची आहे मॅच. चला सामना खेळायचा आहे. चला सामन्याला सुरुवात होतीये. दोन षटकांची लढत. 12 बॉल. पहिल्या 12 बॉल करिता मायक्रोफोन वरती मी स्वतः आणि माझ्यासोबत विशाल पाटील येत आहेत. चला चला हर्षद घरच्या मैदानावरती आपल्याला ही सूचना सांगणं म्हणजे उचित नाहीये मित्रा. चला मॅचला सुरुवात होण्या अगोदर अर्नाळा किल्लाकर मला सगळ्यांचा आवाज बघायचा. एकदा हात वर करा सगळ्यांनी. एकदा हात वर सगळे. चला पहिला बॉल. बोला गणपती बाप्पा. जय श्रीराम. लेट्स प्ले. राकेश राऊत सरांचा इशारा. पहिला बॉल हर्षद मेहरचा. पहिला बॉल प्लेड ऑन प्लेड ऑन प्लेड ऑन होत असताना प्रशांत घरत शून्याचा चष्मा लावून मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट. फायनल मॅच मध्ये प्रशांत घरत 0 वरती डगआउटच्या दिशेने चाललाय. बघा सपोर्टर्स प्रेक्षकांना ही विनंती असेल, आपली टीम आहे, दोन्ही संघ आपलेच आहेत, वेळेअभावी फायनल मॅच खेळवायची आहे. सो प्लीज या मॅच साठी आता सहकार्य करा. प्लीज कोणी ग्राउंड मध्ये जाऊ नका. हे बघा एक 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 सूचना सांगतो. होळीपाडाचे प्रेक्षक एक लक्षात ठेवा. सेकंड इनिंग मध्ये तुमच्या टीमला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे बॉल दिसला नाही दिसला तर ती कंप्लेंट आयोजक ऐकून घेणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मैदानात जाल, लेट होईल आणि त्यांना बॉल दिसला नाही तर ती चूक आमची नसणार आहे. हे लक्षात ठेवा. होळीपाडा टीम कॅप्टन एक लक्षात ठेवा. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे तो बॉल दिसेल नाही दिसेल याची कंप्लेंट कोणी ऐकून घेणार नाहीये. पण एक गोष्ट तर आहे, फायनल मॅच मध्ये प्रशांतची विकेट पहिल्याच बॉल वरती मिळणं एक स्वप्नबद्ध सुरुवात इथे हर्षद करतोय. राऊंड द विकेट. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. दिशा खराब. अतिरिक्त रन इथे मिळेल. बट माने सर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. समोर एक चांगली टीम आहे जी सातत्याने या परिसराचं ग्रामीण क्रिकेट गाजवतीये. बट तिचा अगेन्स्ट प्रशांत घरतचा अगेन्स्ट पहिलाच बॉल विकेट काढली. यापेक्षा चांगली सुरुवात आणखीन फायनल मध्ये काय असू शकते. डेफिनेटली खूप चांगली सुरुवात होत असताना या सामन्याला हर्षद मेहरनं आता हर्षद नाही ना आपला रनअप वाढवला. जसा तो फायनल मध्ये आला रनअप वाढवला. हा शॉट आर्म जॉब दर्शक बन गया दीवाना. यावेळेसचा फटका फेकून दिला आपल्या स्टाईलनं. मी सांगतोय मैदानाच्या आतमध्ये अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या फेकून दिलाय षटकाराकरिता. विकेट हॅट्रिक करिता नागोबाई कडून इथं मात्र बक्षीस लागलं जात आहे होळीपाड्याच्या टीमला. विकेट हॅट्रिक 1000 रुपये. पुढचा बॉल नेक्स्ट बॉल हर्षदचा. यावेळीचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न झाला. बॉडीच्या एवढ्या जवळ बॉल गेला वेगानं की वेळच पुरला नाहीये. आणि इथं केवळ दिशा दाखवण्याच्या नादामध्ये कॉट अँड बोल्ड होऊ शकला असता. धावपलकावरती धावा स्थिर आहेत. धावपलकावरती 7 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिक्सर हॅट्रिक साठी ते कॅश प्राइज आहे. पॅन वरती लीडिंग एज पॉइंटला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला जातो. सिंगल इथे मिळेल. पण एक गोष्ट पाहायला मिळाली की विकेट जेव्हा पडली तेव्हा साऊंड मीटर वाढला. बट षटकार जसा आला तसा पिन ड्रॉप सायलेन्सही पाहायला मिळाला होता. म्हणजे एकंदरीत जर आपण इथे पाहिलं तर नो डाऊट अर्नाला टीमचेही चाहते इथे आहेत. बट होलीपाडा गावामध्ये ही स्पर्धा आहे. होलीपाडा संघ हा इथे फायनल खेळतोय. त्या अनुषंगाने त्यांना प्रोत्साहन उत्साह इथे प्रेक्षकांच्या माध्यमातूनही दिला जातोय. जर 2 विकेट्स आल्या लगातार तर किरणजी वैती यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. कारण यावेळेस जर तुम्ही पाहिलात ना तर पार्ल्याला उभं राहून कुर्ल्याला मारण्याचा प्रयत्न झाला. हाणून पाडला गोलंदाज हर्षद मेहरनं. डॉट बॉलची सांगता. बघा सध्या सगळीला ही गोष्टी सांगावीशी वाटते की मॅच 2 ओव्हरची आहे आणि 2 ओव्हरमध्ये जर तुम्ही 20 पेक्षा कमी राखले तर 1 ते 2 चांगले फटके आले तर सेकंड इनिंग मध्ये बेनिफिट होऊ शकतो होलीपाडा टीमला. फुल लेंथ आहे. वॉर्ड बॉलिंग अंडर प्रेशर. पहिलं षटक बँग ऑन टार्गेट सटीक लाईन आणि लेंथ वरती हर्षदने इथे बॉलिंग केली आणि पहिलं षटक इथे समाप्तही झालंय. काय बॉलिंग केली आहे फायनल मॅच मध्ये. हर्षदने दिला फक्त 9 आणि प्रशांत घरतची इम्पॉर्टंट विकेट. डेफिनेटली हर्षद मेहर
वन ऑफ द पीक ऑफ द बॉलर्स ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान जर तुम्ही पाहिलं ना तर मी घरच्या मैदानावरती खेळत असताना कशा प्रकारे नियंत्रण गोलंदाजीवरती ठेवू शकतो हे मात्र दाखवून दिलं ते हर्षद मेहरनं. आता जबाबदारी आली आहे ते अर्थातच भूमेशच्या हातामध्ये. भूमेश गोलंदाजी मार्कवरती सेमीफायनल नंबर वरचा प्लेअर ऑफ द मॅच किताब ज्याच्या नावावरती राहिला होता तो भूमेश आलाय गोलंदाजी करण्याकरिता. आणि या परिसरामधला एक्सप्रेस बॉलर आहे, पण आता किती एक्सप्रेस करेल या ओव्हरमध्ये तेही महत्त्वाचं आहे. कारण मी म्हणेन की येथे 6 चेंडू फार मॅटर करतील. जर आपण SS क्रिकेट क्लब होलीपाडाच्या बाजूने जर आपण विचार केला तर त्यांना इथे काय हवंय की 10-15 पेक्षा कमी द्यायचे आहेत, बाउंड्री द्यायची नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला जयेश घरतला ठाऊक आहे की इथे 2 ते 3 चांगले फटके हवेत. अंतिम षटक पुल करण्याचा प्रयत्न, बॉडीवरती आदळलाय, रन घेण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता आणि तसंच धावत आता जयेशला जावं लागेल डगआउट मध्ये. धक्का दुसरा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. त्रेधा तिपीट उडवली आहे बॅटरची. मागच्या 2 सामन्यामध्ये जणू काही मोहनी घातली आहे या मैदानाला गोलंदाजी करताना भूमेश आणि मी म्हणेन हर्षद मेहरनी. जबरदस्त गोलंदाजी. 9 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज सांघिकरित्या बाद झालाय. धावपा 2. आदरणीय सन्माननीय किरणजी वैती यांच्याकडून लगातारच्या 2 विकेट करिता 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि ते म्हटलं जातं ना माने सर की नशीबही त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत आणि प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो. आणि आज SS क्रिकेट क्लब होलीपाडाने नशिबाला झुकवायची तयारी इथे दाखवली आहे. काय खेळ आतापर्यंत इथे केला. समोर एक चांगला संघ आहे, पण ते म्हटलं जातं ना की त्याच लेवलचं जर क्रिकेट, त्याच लेवलची मेहनत जर तुम्ही करताय तर तुम्ही कोणालाही पराभूत करू शकता. लिडिंग एज बॉलमध्ये विकेट कीपर. कॅच पकडली जाईल आणि आणखीन एक धक्का. आणि आता आपण असं म्हणूया की टीम अर्नाला इन बिग ट्रबल. 1 more विकेट डाऊन. क्या बात आहे, क्या बात आहे. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः नशिबानं साथ दिली आहे. पहा, जो बॉल सहजरित्या षटकार जाऊ शकत होता तो बॉल विकेट देऊन गेलाय. 1000 रुपये लागू झाले आहेत किरणजी वैती यांच्याकडून भूमेश याच्याकरिता. भूमेश मात्रेला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता मैदानाचा आतमध्ये क्रमांक 5 वरती रोहित दाखल होतोय. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की रोहित तो मामला फिट आहे, पण या मॅच मध्ये आता तेच कार्य इथे करेल का. पण सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती या रेस मध्ये पुढे आहे SS क्रिकेट क्लब होलीपाडा. पण अजूनही मी म्हणेन सामना भरपूर बाकी आहे. येथे 4 चेंडू अजूनही बाकी आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. बॉल द्या मैदानात. बॉल द्या पटकन. बॉल द्या पटकन. बॉल द्या. बॉल द्या पटकन. बॉल कोणाकडे आहेत. अरे बाबा, देताना तरी तो व्यवस्थित द्या रे राजानो. वेळ वाचवा. रबर बॉल क्रिकेट आहे, त्यामुळं जेवढे पाहिजेत तेवढे बॉल बॅटर्सला चेक करता येतात. हा नियम आहे या क्रिकेटचा. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीकडे देखील पाहावं लागेल. भूमेशला जर पाहिलात तर 2 बॉलवरती 2 यश मिळाले. एक सांघिकरित्या मिळालाय आणि एक वैयक्तिकरित्या मिळालाय. शेवटचे 4 बॉल आहेत. 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये रो सुपर हिट मॅन फ्रॉम दुर्गेश 11 अर्नाळा. आपल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा रोहित फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल. बिग स्विंग करण्याचा प्रयत्न. जागा सोडली आहे का, जागा सोडली आहे का रोहितनं. पंच सांगतायत विकास तस्कर बाद आहे. पाय उचललाय. नाही, रोहितच आउट आहे. ओके, रोहितच आउट आहे. रोहितच तिकडे आउट आहे. त्यामुळे नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवरती येईल. रोहित जाग्यावरती आउट आहे, त्यामुळे नवीन बॅटर स्ट्रायकर एंड येईल. लगातारच्या 3 बॉलवरती 3 विकेट्स आल्यात. महत्वाची बाब, डॉट बॉल आल्यात. डॉट बॉल आले. टाळ्यांचा गजर वाढतोय, दडपण वाढतंय तर बॅटिंग करणाऱ्या दुर्गेश 11 अर्नाळा टीमवर. कारण बघा, जर संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही डॉमिनेटिंग क्रिकेट खेळता आणि फायनल मॅच मध्ये आल्यानंतर अशा परिस्थिती जर आपल्या समोर येतात तर त्या फार टोचतात. कारण या क्षणाला जर आपण विचार केला, फक्त 9 धावा धावफलकावरती आणि 4 विकेट गेलेत आणि SS क्रिकेट क्लब होलीपाडा संघ सध्याच्या घडीला पुढे आहे या मॅच मध्ये. पण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटिंग करण्याकरिता. करण येतोय. मागील सामना आपण पाहिला होता, करण बॉलिंगच्या जोरावरती आपल्या टीमला मॅच जिंकून दिली होती. पण आता इथे बॅटिंगच्या जोरावरती काही इथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्या टीमसाठी तो करू शकतो का. बट
इथे भूमेश लाजवाब बॉलिंग. आतापर्यंत जर आपण पाहिले या ओव्हरमध्ये एकही रन आलीच नाहीये, तोच तर सर्वात मोठा प्रश्न. डेफिनेटली इथून मात्र भूमेश मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवतोय फलंदाजांच्या डोक्यावर. यावेळीचा बॉल लोअर फुल टॉस टर्न केलाय, दिशा दाखवत असताना फेकून दिला बॉलला सीमारेषा पार. करण निजाईचा हा तारणहार षटकार. क्या बात आहे. मी सांगितलंच होतं ना की मागील सामन्यामध्ये विथ बॉल आपल्या टीमला पुढे नेलं. आता या मॅच मध्ये विथ बॅट आपल्या टीमला तो कंट्रीब्यूट करतोय. फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉल वरती फुल ठोल, मच नीडेड बाउंड्री. याच तर फटक्याची आवश्यकता होती. तो फटका इथे आला. करण बॅट मधनं धाव फळक आता 15 वरती जाऊन पोहोचला. आणि हा असा टोटल आहे ना माने सर की या टोटल वरती फाईट होऊ शकते या सेशन मध्ये. येस डेफिनेटली फायटिंग टोटल आहे म्हणायला हरकत नाहीये. कारण हा जो आहे ना हा चिकी स्कोर म्हटला जातो. हा कधी चेसही होतो एका क्षणात आणि कधी कधी चेस होता होता शेवटचा बॉल देखील येतो. त्यामुळं एनिथिंग कॅन हॅपन इन अ क्रिकेट बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरीज अँड अनसर्टनिटीज. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पुढचा बॉल एक्झॅक्टली षटकाराला. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. मिस्टायमिंग. आता कव्हर रिजनला नितीश धावतात, पोहोचलेत. फिल्डिंग चांगली बट तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. तिसरीसाठी परतला विकास. रनआउटची शक्यता इथे आहे आणि रनआउट इथे आय थिंक विकास झालेत. विकास इथे रनआउट. इथं प्रत्येकाला आपला डाव दाखवायचा आहे एवढ्या प्रेक्षकांच्या समोर. परंतु करणनं आल्यावर 2 बॉलमध्ये 8 धावा बनवल्यात. त्यामुळे करण देखील कसा स्ट्राईक सोडणार आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. धावफलकावरती धावा झाल्या 17. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. हा बॉल फार महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टीने. 6 आल्या तर 23 होतील. 24चं टोटल अगदी चांगलं राहील. कारण अमित तांडेल सारखा एक चांगला गोलंदाज आहे, करण निजाई सारखा आहे, विघ्नेश सारखा गोलंदाज आहे. पण इथून डॉट विकेट आला तर 18 धावा चेस करण्यासाठी तेवढीशी धावपळ होणार नाहीये SS क्लब होळीपाडाची. बट एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथे हवी होती या फायनल मॅच मध्ये टीम अर्नाला. आणि ती इनिंग मी म्हणेन आतापर्यंत करण इथे खेळलाय. बट शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला शेवटचा बॉल बॉडीवरती आदळलाय आणि दरम्यान रंग घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल झाली कंप्लीट. दुसरीसाठी परतलेत बॅटर आणि 2 धावा. यस कंप्लीट. 2 मिळतील लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. आणि अशा प्रकारे इथे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये 19 धावा इथे बनवण्यात आला आणि 20 धाव्यांचं चॅलेंज इथे सेट केलं अगेन्स्ट टीम SS क्रिकेट क्लब होलीपाडा. 19 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या त्या अर्थातच टीम रेहान दुर्गेश 11 अर्नाळानं. आणि या 2 षटकांच्या लढतीमध्ये जर आपण पाहिला तर अटीतटीचा हा सामना इथून पुढच्या 2 षटकांमध्ये जाणार आहे. मागच्या 4 दिवस समस्त होळीपाडाकरांनी, होळीपाडा क्रिकेट क्लबनी, आमच्या जवळचे मित्र मयूर मेहर आणि त्यांच्या कुटुंबियांनी आणि सगळ्याच माझ्या या खेळाडू मित्रांनी जे भरभरून प्रेम दिलं त्या प्रेमाकरिता मी पुन्हा एकदा सर्वांचे त्रिवार अभिवादन व्यक्त करतो. या 4 दिवसांमध्ये आपण जो काही पाहुणचार केला त्याबद्दल आपले धन्यवाद देतो. 4 दिवसामध्ये बोलत असताना माझ्या वाणीतून कुणाला चुकीचा शब्द गेला असेल तर माफी मागतो. आपलाच म्हणून माफ करा ही नक्कीच आपल्याकडे क्षमा मागतो. मी मात्र या स्पर्धेकरता थांबतो. पुढच्या वर्षी नक्कीच भेटणार आहोत आपण. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट आणि जय होळीपाडा. थँक्यू व्हेरी मच. भूमेश आपण या आपलं बक्षीस घ्यायचं. किरण वैद्य यांच्याकडून आलेलं 1000 रुपयाचं. पुढच्या इनिंग मध्ये जॉईन होतील कल्याण परिसरातील डोंबिवलीहून आलेले हेदुटणे गावचे गोड समालोचक करणजी कालन. थँक्यू सो मच दीपेशजी माने सर. अतिशय चांगलं समालोचन सरांचं ऐकायला मिळालं या स्पर्धेमध्ये. प्रशांतजी गरज साहेब, प्रशांतजी गरज जरा घाई करा, उशीर होतोय. संध्याकाळची वेळ आहे, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आणखीन अंधाराची भीती वाटते. आणि पुढील सामना फक्त 2 षटकाचा आपण चालू ठेवला आहे, तो पूर्ण व्हावा याच्यासाठी आपण सहकार्य करावं. प्लीज घाई करा आणि क्षेत्ररक्षण लवकरात लवकर पूर्ण करा प्लीज. चला विनंती असेल प्रशांतजी, चला फिल्डिंग सेट करा.
2 ओव्हरचा खेळ पहिलं सत्र समाप्त झालं या मेगा फिनाल मॅच मध्ये. 20 धावांचं टार्गेट सेट केलं आणि आता ते कशा प्रकारे इथे चेज होईल, डिफेंड होईल, कोण बाजी मारेल, कोण जिंकेल, इथे कोण विजयाचा झेंडा इथे फडकावेल आणि कोण ही मानाची सन्मानाची क्रमांक 1 ची ट्रॉफी आपल्या घरी नेईल, या प्रश्नाचं उत्तर येत्या 12 बॉल मध्ये मिळेल. सो कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. SS क्रिकेट क्लब होलीफाडा प्रेझेंट्स होलीफाडा ट्रॉफी 2025. बघा, जिथे पहा तिथे फक्त प्रेक्षक, जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक पाहायला मिळतात आणि फार मजा आली 4 दिवसीय या स्पर्धेमध्ये. पण या स्पर्धेचा मान कोण पटकावेल तीही लढत आहे, फायनल मॅच आहे आणि पहिलं सत्र समाप्तही झालंय. 20 धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी हर्षद आणि त्यांचा समवेत बॅटर जागृतने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आहे. त्यातल्या त्यात हर्षदनेही भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. पण हा मानाचा करंडक आपल्या घरी जर न्यायचा तर इथे 20 धावा चेस कराव्या लागतील. पण दुसऱ्या बाजूने आज या स्पर्धेमध्ये बहुतांश वेळा असं वाटलं की मागे पडलेत, पण मागून देखील पुढे आलेत आणि भरपूर सारे निसटते विजय अर्नाला टीमनेही प्रस्थापित केलेत. पण या फायनल मॅच मध्ये ते कार्य पुन्हा एकदा रिपीट होईल का? 12-20. पहिलाच बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह गॅप मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकाराने सुरुवात 4. हा क्राऊड विशाल बरंच काही सांगून देतोय. जहा मॅटर बडे होते वा हर्षद मेहर खडे होते. पहिल्याच बॉलवरती चौकाराला. गेल्या काही मॅचेस मध्ये तो आघाडीला येत नव्हता, पण हा सामना महत्वपूर्ण आहे. रियान दुर्गेश 11 अर्नाळ्याच्या अगेन्स्ट खेळत असताना SS क्रिकेट क्लब होईपाडा खणखणीत सुरुवात. पहिला चौकार. एक्झॅक्टली हेच तर हवं होतं. स्टार्ट महत्वाचा होता. तुम्ही 20 चेस करताय 2 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि पहिलाच बॉल बाउंड्री येणं हा सर्वात मोठा प्लस पॉइंट, सर्वात मोठी उपलब्धी SS क्रिकेट क्लब होलीपाडा टीम साठी आहे. चौकाराने सुरुवात झाली, पण त्याचं प्रत्युत्तर विघ्नेश इथे देऊ शकेल का? नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट आणि यावेळेस फुल लेंथ डॉट बॉल येतोय. ही मॅच इंटरेस्टिंग आहे. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय. प्रेशर दोन्ही बाजूला आहे. अंतिम सामना आहे दुसऱ्या पर्वाचा SS क्रिकेट क्लब होईपाडा आयोजित होईपाडा चषक 2025चा. इथे असलेला क्राऊड बरंच काही सांगून देतोय. प्रत्येक घराची खिडकी, प्रत्येक घराचं टेरेस तुला जर दिसत असेल तर जिथे पाहावे तिथे फक्त प्रेक्षक. समोर ऑन ड्राइव्ह करण्यात आला. मिड ऑनला बॉल थांबलाय. 1 धाव तो नाही थांबू शकत. सिंगलच्या सहाय्याने जागृत स्ट्रायकिंग इन लाईल. दाबा फलकावरती 5. आणि अगदी बरोबर करण सर तुम्ही उल्लेख केला. इकडचा क्रिकेटला खास बनवण्यामागे इथले जे ग्रामस्थ आहेत, इथले जे प्रेक्षक आहेत, त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. कारण इतक्या गावामध्ये क्रिकेट पाहण्यासाठी, समालोचन करण्यासाठी आपण जातो, पण इतका क्राऊड फार कमी वेळा पाहायला मिळतो. पॅक क्राऊड आहे. दर्दी प्रेक्षक आहेत. क्रिकेटचे जाणकार आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणार आहेत. ओ बॅकफुटला थांबलाय. कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल राईज झालाय. बाहेर निघत असताना विथ द अँगल विघ्नेशचा डॉट बॉल. हे प्रत्येक आता डॉट बॉल टोचणार आहेत. त्यामुळे जरी 20 धावा असल्या तरी त्या कशा डिफेंड करायचे ते रियान दुर्गेश 11 अर्नाळ्याच्या गोलंदाजांना देखील माहिती आहेत. पण जागृत आणि हर्षदची पार्टनरशिप विजयाचं स्वप्न दाखवते आहे SS क्रिकेट क्लब होईपाडाला. फुल लेंथ आहे. बॅटचा टोला लागला. मिड विकेटचे फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग, सिंगल इथे मिळेल. आणि ही गोष्ट नेहमी राहिली करण सर की यशाचे मार्ग नेहमीच खडतर असतात. इझी काही नसतं. प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला त्याप्रमाणे प्रयत्नही करावे लागतात. आणि सध्याच्या घडीला बघा 20 धावा जरी असल्या तरी अर्नाला टीमचा बॉलिंग मध्ये तो दमखम आहे. पण इथे बाउंड्री हवी आहे टीम होलीपाडाला. पुल करण्याचा प्रयत्न. अपील यस, फिंगर अप. बॅटची कडा, पकला धक्का. हर्षदला पाठवला त्या डगआउट मध्ये. ओ प्राइसलेस विकेट येते. जाता जाता विघ्नेश कडून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 6 धावा. जरी पहिल्या बॉलवरती चौकार आला असला विशाल तरी विघ्नेशचं कमबॅक वाखण्याजोग आहे. पुढचा 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा आल्या आणि ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 वरती 1. ऍक्शन रिप्ले पहा. हा संपूर्ण गाव आता सध्या टीमला लीड करतोय. कोणाला मैदानाच्या आत पाठवायचंय. चहूबाजूने आवाज येतोय, याला पाठवा त्याला पाठवा. पाहूयात कोण जातोय आणि कोण या धावा बनवणार आहे. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 14. 6 मध्ये 14 करायचं आहेत. आणि एकंदरीत जेव्हा मी म्हणेन ज्या करणने रन्स बनवले अंतिम चरणावरती क्विक सेशन मध्ये, बघा अंतिम 3 बॉलवरती 10 धावा करण ज्या आल्या होत्या, कारण 9 बॉल मध्ये 9च होत्या, 1 सिक्सर, त्यानंतर त्याने ज्या 8 बनवल्या त्या क्रुशल ठरतात आणि असं वाटते की त्याच गेम चेंजिंग ठरतील का. आणि तोच करण आता बॉलिंग मार्क वरती इथे तयार होतोय आणि सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे.
स्क्रीनवरती आपण जर बघितलं तर तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील. चोहू बाजूला पहा प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक, आणि त्याचमुळे ही स्पर्धा नेहमीच चर्चेत राहिली आहे. लास्ट सीझन असो अथवा दुसरं पर्व असो. जागृत स्ट्रायकिंग एंडला सुरुवातीपासून आलाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. करण निजाईने लास्ट मॅच मध्ये कळमला पराभवाची छाया दाखवली. पाहूयात या मॅच मध्ये काय घडतंय. 6 बॉल 14. अटेम्प्ट केला आणि पहिलाच बॉल जागृतचा बॅट मधून विजयाचं स्वप्न दाखवणारा षटकार. काय फटका आलाय, एकच मारलाय पण सॉलिड मारलाय. काय फटका. या परिस्थितीमध्ये 6 मध्ये 14 करायचा असताना अंडर प्रेशर फुल टॉस बॉल आणि थेट पाठवून दिलं बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि इथे ना जागृतने ठरवलंय की या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये मारायचं तर टॉपच्याला मारायचं. ज्या बॉलरने मागील सामन्यामध्ये कलम टीमला पराभवाची दिशा दाखवली होती त्याच बॉलरच्या अगेन्स्ट हा मोठा फटका. वा जागृत वा, महत्वपूर्ण बॉल होता. सुरुवातीला जर मोठे फटके आले ओव्हर मध्ये तर या धावा चेस होणाऱ्या होत्या. 5 बॉल 8 धावांची गरज आहे. षटकार आलाय. षटकाराने सुरुवात आहे ओव्हरची. 5 मध्ये 8 उडवलाय बॉल हवेमध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचे 2 मोठे फटके आणि विजयाच्या दिशेने नेणारे फटके. षटकार. ओ भाई, ज्या मॅच मध्ये पारड वजनदार वाटत होतं आपल्याला रेहांत दुर्गेश 11 अर्नालाच, त्या मॅच मध्ये जागृतचा बॅट मधून आलेले 2 षटकार मॅचला खेचून आणतात. SS क्रिकेट क्लब होई पाण्याचा बाजूने जागृतने दाखवून दिलं जब तक हम है उम्मीद कायम है बॉस. 2 षटकारांनी मॅचला पलटवलं आणि हा सामना 4 बॉल 2 वरती. आणि 2 सलगचे षटकारही आलेत आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइजही मिळणार. आगे बढता 1000पेक्षा सध्याचा घडीला करंदन वैती यांच्याकडनं हे पारितोषिक देण्यात येईल. बट 2 धावांची इथे आवश्यकता. बट जागृतने या फायनल मॅच मध्ये या मोठ्या मंचवरती करंजी हा मोठा पंच मारलाय. 4 बॉल 2 धावांची गरज. करण निजाय वन्स अगेन ऑन साइडला बॉल चाललाय गॅप मध्ये. विजयाचा फटका. जागृतचा बॅट मधून 2 धावा. SS क्रिकेट क्लब होलीपाडा आयोजित होळीपाडा चषक 2025 च्या दुसऱ्या पर्वाचे विजेते SS क्रिकेट क्लब. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. डीजे 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 मास्टर, डीजे मास्टर, कम ऑन डीजे. कौस्तुभ मेहर. दोन्ही संघ आपल्या इकडचेच आहे. जरा शांतता राखा. एक अर्नाला 1 किल्ला आहे. दोन्हीचं नाव एकच होत आहे अर्नाला किल्ला. ह्याचं भान ठेवा, ह्याचं भान ठेवा. एक अर्नाला किल्ला आहे आणि महाराष्ट्रात नाही तर बाहेरही ज्याचं नाव आधारणही घेतलंय ते प्रशांत करत आहेत. याचंही भान ठेवा. कोणी जल्लोष करताना जास्ती नाटकं करू नका प्लीज. विजयाचा जल्लोष आहे आणि जरूर एका मोठ्या संघाला पराभूत केल्यानंतरचा आनंद आज मला दिसतोय जागृतच्या चेहऱ्यावरती, हर्षदच्या चेहऱ्यावरती. जरा वाजवा काय खेळलेत.